तर चला मंडळी, आज आपण पूर्ण रायगडाचं दर्शन घेणार आहे। तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, कोकण ट्रिप पार्ट 3। तर मंडळी, आज आपण आलेले पाचड इथे राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या समाधीला नमन करण्यासाठी। मस्त माल मटेरियल वाकाड बबल्या करी की दाबवाते। मग काय, पाटे पाटे उठून मस्त रायगडच्या पायथ्याशी येऊन लागले। शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। महाराजांचं नाव घेऊन केली मग सुरुवात गड चढायची। माहिती नाही, पण अंगामध्ये खूप तंदुरुस्ती येऊन लागली बरं का इथे आल्यावरती। 80 वयाचे बाबा आपल्याला भेटले तिथं, अजून सुद्धा ताकद आहे त्यांच्यात एवढा रायगड चढण्याची। चला बाबांचं थोडं इंट्रोडक्शन घेतो आपण। वय काय बाबा आपलं? 80। तर सेल्यूट आहे या बाबांना। खूप छान असा नजारा बघायला भेटतोय आपल्याला इथे चालू पावसाचं एकदम स्वच्छ पाणी बघायला भेटलं, आणि ते म्हणत नाही का नॅचरल मिनरल वॉटर, तेच बघायला भेटलं मला इथे। मग काय, मस्त धबधब्यांची मजा घेतली आपण। मग आलो आपण रायगडचा पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजाजवळ। इथे आपल्याला शिवकालीनच्या तोफ्या पाहायला भेटल्या। खालून जेव्हापासून येतोय इथपर्यंत डोक्यात एकच विचार चालू आहे की शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे गड किल्ला कस काय चढत असतील बरं। आपण इथपर्यंत येऊन थकून गेलो, तेव्हा तर त्या काळात पायऱ्या पण नव्हत्या, तरी कस काय पॉसिबल होतं हे। इथे आपल्याला भवानी आईचं मंदिर बघायला भेटलं। फायनली वरती पोहोचलो, आलो मग छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यायला। हा बघा त्या काळातला महादरवाजा। लांबून दिसताना ही एक मस्जिद दिसते, पण ऍक्च्युअल मध्ये हे एक महादेवाचं मंदिर आहे। महाराजांनी याला वाचवण्यासाठी अशी डिझाईन बनवलेली होती। महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि इथे 2 मिनिटं शांत उभं राहिलो। खूप भूक लागलेली होती, या वातावरणामध्ये मस्त गरमागरम झुमका भाकर खाल्ली। ते खरं म्हणतात, जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर रायगड जावा, आणि खरंच रायगड हा स्वर्ग आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये।